31,000 कोटीचा आकडा सांगितला मदत दिली म्हणून, साफ खोटा आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो 6-7 हजार कोटी रुपये सुद्धा मिळणार नाहीये. पण फडणवीस साहेबांनी रोजगार हमी योजनेची जी कामं वर्षभर होतात त्याची पण मदत याच्यातच सांगितली. पंतप्रधान पीक विमा योजनेमधून जे क्लेम मंजूर होणार आहेत किंवा आम्ही कंपन्यांकडून घेणार आहे त्या खाजगी कंपन्या आहेत, त्यांना प्रीमियर भरलेला आहे सरकारनं आमच्या वतीने. त्या प्रीमियरचे किती पैसे मिळणार आहेत अजून आम्हाला माहित नाही, कंपन्यांनी सांगितलं नाही, सरकारला पण माहित नाही. तरी त्यांची मदत याच गणितामध्ये धरली जाते. आणि मग तुम्ही सांगताय की 31,000 कोटीचं पॅकेज 2023 मध्ये अतिवृष्टी आली, सरकार यांचंच होतं. मी पक्षीय राजकारण आणत नाही याच्यात. 2023 मध्ये 24 मध्ये अतिवृष्टी झाली, 1,20,000 कोटी रुपयाची मदत दिलेली आहे. 1,20,000 कोटी रुपये यांनीच वाटलेले आहेत आणि 2 विभागात, पुणे आणि संभाजीनगर. आणि आता मात्र फक्त 31,000 कोटी. तुम्ही आधीच्या तुमच्या निर्णयाशी प्रामाणिक राहत नाही. अगोदरचे निकष तुम्ही आता बदलताय. मदत पुनर्वसनच्या कायद्याच्या पुढे तुम्ही जायला तयार नाही. तो कायदा 2005 ला झालेला आहे. त्याच कायद्याचे निकष तुम्ही 2025च्या अतिवृष्टीला लावणार असाल तर तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय हेच सिद्ध होतं. आणि आता 6,000-7,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला जातात. 80,000 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचे आकडे आणि तुम्ही 31,000 कोटी रुपयाची उदबत्ती फिरवताय. त्याच्यासाठी बॅनर लावताय, फेसबुकला पोस्ट टाकताय, माध्यमामध्ये मीडिया मॅनेजमेंट केलं जातं आणि ते आकडे फुगवून सांगितले जातात. मदत मिळते, शेतकऱ्यांना दिलासा, अशा बातम्या दिल्या जात आहेत. पण खरोखर दिलासा मिळालाय का? मेलेल्या जनावराची तुम्ही किती भरपाई दिली? माणसं मेले त्याची किती भरपाई दिली? घरं वाहून गेली, शेत अख्खं खरवडून गेलंय. पुढच्या वर्षी पण त्याच्यामध्ये पीक घेता येईल का नाही अशी शंका आहे. या संकटात 31,000 कोटी रुपयाचा आकडा ही निव्वळ धुळफेक आहे आणि सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही.